आपल्याला टी परीक्षेमध्ये ना या वेगळ्या उपपत्ती ज्या आहेत अध्ययनाच्या या विचारल्या जातात. त्यात सगळ्यात जास्त विचारल्या जाणारी उपपत्ती कोणती असेल तर ती म्हणजे थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती. ट्रायल अँड एरर मॉडेल जे होतं लर्निंग थेरीचं, हे वारंवार विचारलं जातं. त्याच्यात बारीक बारीक गोष्टीसुद्धा विचारल्या जातात. म्हणजे ते कोणता प्राणी होता, कशी पद्धत होती, त्याच्यामध्ये काय काय केलं गेलं, कोणाकोणाला याचा फायदा आहे, कुठं याचा तोटा कोणता आहे, किंवा याच्यावरून त्यांनी वेगवेगळे नियम जे सांगितलेत, ओके, त्या नियमांवरती खूप वेळा प्रश्न पडलेत आणि तीच उपपत्ती आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर निलेश आपल्या सगळ्यांचं आपल्या या टी प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, थॉर्नडाईक जे होते यांनी ज्या ही उपपत्ती मांडली, तर आपल्याला असं वाटतं की थॉर्नडाईक यांनी फक्त कुत्रा मांजर हे समोर येतं आपल्या, पण यांनी बऱ्याच प्राण्यांचा म्हणजे मासे कोंबड्या यांच्यावर सुद्धा एक्सपेरिमेंट केलेत आणि त्याच्यावर उपपत्ती केली आहे. आणि त्यामुळे यांना प्राण्यांच्या मानसशास्त्रात जनकत्व यांना दिलं गेलं आहे. ओके, काय दिलं गेलं? प्राण्यांच्या याचं जनकत्व यांना दिलं गेलं होतं. कोण? एडवर्ड ली थॉर्नडाईक. हे एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते ज्यांना प्राणी मानसशास्त्रात जनक असं म्हटलं गेलं. आता आपण बघितलं ट्रायल अँड एरर मेथडनुसार. मग इथं तरी कोणकोणत्या प्राण्यांवर केले? तर त्यांनी कुत्रा मांजर हे तर आपल्याला बघायचेच आहेत, पण सोबत मासे आणि कोंबड्या या इतर प्राण्यांवर सुद्धा, मानवावर, मानवेतर प्राणी यांच्यावर सुद्धा केला. आणि मानव आणि मानवेतर प्राणी यांना बऱ्यापैकी सहचर्य लावता येतं, कारण हे सुद्धा एक प्रकारचे सहचर्यवादी होते, बरोबर. यासाठी याने एक पुस्तक पण लिहिलं होतं ॲनिमल इंटेलिजन्स म्हणून. या पुस्तकात त्यांनी ते मांडलं होतं. कोणत्या? ॲनिमल इंटेलिजन्स म्हणून. ॲनिमल इंटेलिजन्स. ओके, म्हणजे यांना याच उपपत्तीला ट्रायल आणि एरर मेथड असं म्हटलं गेलं की माणूस चुकतो आणि त्यातून शिकतो, म्हणून याला चुका आणि शिका, लर्न बाय मिस्टेक्स, प्रमाद रहित आणि सही संबंध उपपत्ती असं म्हटलं जातं. अनेक वेळा फक्त आपण काय करतो की वरवरची नावंच करून जातो आणि यांची साईडनं जी बाकीची नावं आहेत ती आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे ती आणि शक्यतो नावांवर साधर्म्य असतं, त्यावरून लॉजिक लावता येतं. जसं की प्रमाद रहितता, ट्रायल एरर म्हटला प्रयत्न प्रमाद, त्यानुसार सहसंबंध आत्ता सांगितलं, असोसिएशन दिसतंय, कनेक्शन दिसतंय, त्याच्यावरून तुम्ही उत्तर काढू शकले असते. आणि यांनी SR जो फॉर्म्युला आहे, SR बॉन्ड, स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स, की कोणत्या प्रकारचा उद्दीपकाला स्टिम्युलस दिला तर कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स येतोय, यासाठी त्यांनी अन्न हे उद्दीपक म्हणून आणि हे बाकीचे प्राणी काय रिस्पॉन्स देतात यानुसार स्टिम्युलसचा रिस्पॉन्स याचा सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता. यांचा प्रयोगाचं थोडक्यात बघून घेऊया. यांनी काय केलं की एका पेटीमध्ये एक मांजर ठेवलं आणि पेटीच्या बाहेर ठेवलं अन्नाचा तुकडा. काय ठेवला? अन्नाचा तुकडा. सुरुवातीला मांजरानं किंवा कधी कुत्रा पण ठेवलाय, खूप साऱ्या हातपाय मारायचा प्रयत्न केला, चुका केल्यात आणि चुकून एक ती पेटी उघडण्याची कळ दाबल्या गेली आणि दरवाजा उघडला. म्हणजे ते चुकून शिकलं, म्हणजे चुका करत गेलं आणि चुका करत करत शिकलं, म्हणून त्याला ट्रायल अँड एरर कळतंय. म्हणून चुका आणि शिका उपपत्ती असं म्हटलं गेलं होतं. मग यानुसार त्यांनी वेगवेगळे लॉज मांडले. मुख्य नियम आहेत, दुय्यम नियम आहेत, ते नंतर बघूयाच आपण. पण अगोदर बघूया की याच्यानुसार त्यांनी काय सांगितलं. परत ऐकून घ्या की मांजरानं कळ दाबली, खूप प्रयत्न केले, मग चुकून एक कळ दाबली घेऊन त्याला कळलं की इथं केलं की गेट उघडतंय, म्हणजे शिकलं. चुका आणि शिका, आणि हे इन्क्रीज करत गेलं, रिपीट करत गेलं, त्यात त्याचं परफेक्शन येत गेलं. म्हणजे याच्यानुसार वर्तनानं सहचर्य तो लावत गेला आणि तो शिकत गेला, म्हणून ही सहचर्यवादी उपपत्ती असं सुद्धा हिला म्हटलेलं आहे. आता याच्यात दुसरं SR बॉन्ड तुम्हाला सांगितलाच. ही उपपत्ती सगळ्यात चांगली गोष्ट काय होती माहिती का, की हिचा उपयोग जे रिटायर्डेड किंवा ॲडल्ट आहेत यांसाठी खूप जास्त उपयोगी होती, प्रभावी होती. हा याचा एक वेगळा पण आहे, म्हणून ते विचारलं जातं. हे वाक्य लक्षात असू द्या. सोबतच आपण टायपिंग शिकतो. गेल्या टायपिंग शिकतो की खूप चुका करतो, करत करत आपल्याबरोबर हाताला ते वळण लागतं आणि आपण शिकतो. म्हणजे टायपिंगमध्ये सुद्धा कौशल्य शिकण्यासाठी खूप कामाचं आहे. स्वयं अध्ययन, जर विद्यार्थी स्वतः अभ्यास करत असेल तर तो चुका करत करत अजून चांगला शिकत जातो, चुकांमधून शिकतो. स्वयं अध्ययनात खूप कामाचं आहे.
आणि सोबत याच्यात नवीन माहिती शिकताना विद्यार्थ्याला जो अनुभव आहे अगोदरचा पूर्वज्ञान आहे यावर थॉर्नडाईकनं भर दिला होता की नवीन शिकण्यासाठी जुनं ज्ञान कामाचं असतं असं थॉर्नडाईकनं या उपपत्तीत सांगितलं होतं. मग या उपपत्तीसोबतच थॉर्नडाईकनं काही नियम मांडले. यात काही प्राथमिकतेचे नियम होते, काही नवीनतेचे नियम होते. सोबत यामध्ये काही मुख्य नियम आहेत आणि काहीतरी उपनियम आहेत जे आपल्याला बघायचे पुढच्या लेक्चरला. पण अगोदर याच्यात समजून घ्या की इथं तुम्हाला MCQ कोणकोणते आहेत, उपपत्तीचं नाव काय, कोणं मांडली, तिचे दुसरे नाव कोणते, प्राणी कोणते, कळतंय. आणि सोबतच पुस्तकाचं नाव ॲनिमल इंटेलिजन्स आत्ता सांगितलं, बरोबर. कोणता बॉन्ड दाखवला आहे, SR बॉन्ड, कोणासाठी कामाचं आहे, ओके. अजून कोणते फायदे आहेत, स्वयं अध्ययन ते. आणि त्यानंतर बघायचं आहे आपल्याला आपला कोण वेगवेगळे नियम. ते पुढच्या लेक्चरला बघूच आपण. पण ॲटलीस्ट हे बघा 3 मिनिटामध्ये होऊन गेलं.